श्री स्वामी समर्थ. रोजच्याप्रमाणे स्वामी निवांत बसले असतात तेव्हा तिथे स्वामीचा एक भक्त येतो आणि स्वामींना एक प्रश्न विचारतो. स्वामी माऊली, मी एवढी भक्ती करतो, उपासना करतो, तर माझ्या नशिबात संकटे का येतात स्वामी? स्वामी म्हणतात, बाळा, संकटे येतात ते आपल्याला तोडायला नाही तर आपल्यातली शक्ती जागी करण्यासाठी येतात, खचून जायचे नाही. बाळा, संकटे ही आपल्या मनातील भीती दूर करायला येतात. देव पण आपली परीक्षा पाहत असतो की हा घाबरतो की नाही, की जिद्दीने संकटाला पार करतो. पण बाळा, हे लक्षात ठेव की संकटे ही आपल्याला कायमची नसतात, ती तात्पुरती असतात. कधीच खचून जायचे नसते. संकटाला म्हणायचे की हा आमचा परमेश्वर आहे तुला पाहायला. तर बाळा, हे लक्षात ठेव, उगाचच घाबरायचे नाही. देवाचे नाम घेऊन आपण आपले कर्म करत राहायचे, इतकेच. तेव्हा बाळा, तू जगाकडून कधीच अपेक्षा ठेवू नकोस आणि माझ्याकडून फक्त अपेक्षा सोडू नकोस. आणि बाळा, कोणी तुमचा अपमान केला तर त्याला उत्तर देत बसू नकोस. ते काम फक्त आमच्यावर सोपव आणि शांत राहा. अरे, आमची चूक योग्य वेळी फिरली की न्याय नक्कीच मिळतो. अरे, समुद्राच्या लाटांप्रमाणेच सुख दुःख येतच असतात. लाटा येतील जातील पण दगड हलणार नसतो. नशीब तुमची श्रद्धा संकटात डगमगू देऊ नका. मन स्थिर ठेवून परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवा. आणि बाळा, जेव्हा तुम्ही गरजूंना मदत करता तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हसू येते. तेव्हा तुम्ही प्रथम देवाची सेवा करता. बाळा, जसे आपण विजेचे मुख्य बटन बंद करतो तेव्हा सारे दिवे बंद होतात, त्याप्रमाणे गुरुच्या प्रेमांच्या सामर्थ्याने त्यांच्या सहवासात गेलेल्या माणसांच्या मनोवृत्ती सहज आकर्षणात जातात. त्यासाठी संत संगती हाच एक रामबाण उपाय आहे. बाळा, परमेश्वराची भक्ती घडायला गुरुसेवा हे एक मुख्य साधन आहे. जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरुला भागच पडते. म्हणून परमेश्वराची उपासना मनापासून करा. बाळा, लक्षात ठेव की जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. बाळा, मनाला भक्तीचा आधार कायम असावा, नाहीतर मन कधीही बेचैन होते. आणि मनाच्या आधारासाठी भक्ती ही केलीच पाहिजे. नामस्मरणाने व चिंतनाने मन स्वच्छ होते. आणि बाळा, जीवनात काय होईल ही भीती बाळगण्याची नाही. प्रत्येक वेळी वाईट होईल हाच विचार करायचा नाही. पुढे चालतच राहायचे. सर्व काही आधीच ठरलेले असते, हे लक्षात ठेव. आपल्यासाठी चांगले असेल तेच आपल्याला परमेश्वर देत असतो. बाळा, आपण आहे त्या क्षणाचा विचार करतो, पण परमेश्वर आपल्या पूर्ण जीवनाचा विचार करून आपल्यावर कृपा करत असतो. परमेश्वराची आपण केलेली सेवा परमेश्वर व्याजासकट आपल्याला परत करतो. बाळा, म्हणून कधी कधी अशक्य हे शक्य होतेच. आणि बाळांनो, कोण तुमचा आहे म्हणून विचार करू नका. तुम्ही कोणाचे आहात यात स्वतःला धन्य माना आणि कोणत्याही गोष्टीची अनाठाई अपेक्षा ठेवली की निराशच पदरी पडते. स्वामी म्हणतात, बाळा, कधी कधी भक्त आम्हाला विचारतात की स्वामी, आमचे काम का होत नाही? कारण भक्तांनो, कामात तुम्ही चुकी करता ते फक्त आम्हाला माहिती असते. आम्ही तुम्हाला अपयशातून वाचवत असतो हे तुम्ही समजून घेत नाही. आणि ज्या गोष्टी तुमच्या हातात नसतात त्या गोष्टी आमच्या हातात असतात. योग्य वेळ आल्यावर आम्ही तुम्हाला त्यापेक्षा चांगले काहीतरी देणार असतो, हे लक्षात ठेवा. बाळा, आपण चुकीच्या गाडीने प्रवास करतोय हे समजल्याबरोबर आपण त्या गाडीतून खाली उतरतो. कारण जितका वेळ जास्त त्या गाडीत आपण घालवतो तितकाच दूर आपण आपल्या मुक्कामापासून जातो. काय बाळा, आले का तुझ्या लक्षात? होय स्वामीराया. तेव्हा स्वामी म्हणतात, बाळा, म्हणून देवासोबत चांगले नाते निर्माण करा. तुम्हाला कोणाचीही गरज भासणार नाही. बाळानो,
एक मात्र लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही एकटे असाल तेव्हा विचार चांगले करा आणि जेव्हा तुम्ही इतरांबरोबर असाल तेव्हा शब्दांची तुम्ही काळजी घ्या. त्यामुळे तुमचे बरेच प्रश्न सुटतील आणि तुम्ही फक्त चांगले कर्म करत राहा. फळांची अपेक्षा अजिबात ठेवू नका. अरे, कर्म करणे हे तुमचे कर्तव्य आहे आणि तुमच्या कर्मांना योग्य ते फळ देणे हे आमची मुख्य जबाबदारी असते. बाळा, प्रत्येकाच्या आयुष्यात काही आजार तर कधी संकट येतात, पण त्यांची बाहेर येण्याची वेळ येतेच, म्हणून काही घाबरून जायचे नसते. बाळा, परिस्थिती तुमची परीक्षा पाहत आहे, तिथेच तू टिकून राहा. बाळा, तू विश्वास ठेव आमच्यावर. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आणि संकटाला कधीही घाबरू नकोस. आता बाळा, तू घरी जा. तेव्हा तो भक्त उठून स्वामींना नमस्कार करून घरी जायला निघतो. स्वामी त्या बाळाला म्हणतात, बाळा, घाबरू नकोस, आम्ही आहोत तुझ्या पाठी. श्री स्वामी समर्थ.